नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालना शहरात मुसळधार पावसानंतर प्रशासन सतर्क. आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची विविध भागांना भेट. जालना शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची तसेच काही नागरिकांच्या घरामध्ये व व्यापारी आस्थापनामध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच नगरसेवक भास्कर आबा दानवे यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणी दौऱ्यात प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर व कोठारी नगर, प्रभाग क्रमांक 7 मधील जुना मोंडा व प्रभाग क्रमांक 8 मधील सीटीएमके शाळा परिसर तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील टाउन हॉल परिसर आदी भागांना भेट देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित मादननी, माजी नगरसेवक जीवन सरे, नगरसेवक कल्याण भदनेकर, दुर्गेश कटोटीवाले यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त अंजली शर्मा यांनी सांगितले की मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची व्यापक साफसफाई करण्यात आली असून त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ज्या ठिकाणी पाणी साचत आहे त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महापौर वंदना मगरे यांनी सांगितलं की शहरातील पाणी साचणाऱ्या संवेदनशील भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांची तातडीने साफसफाई व पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सतत दक्ष आहे. उपमहापौर राजेश राऊत यांनी सांगितलं की मागील वर्षी अनेक भागात घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा अशा घटना टाळण्यासाठी नाले स्वच्छता, पाण्याचा निचरा आणि आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही अडचण असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केले. पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाने शहरातील पाणी साचणाऱ्या भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे तसेच आवश्यकतेनुसार तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.